माझ्या हेल्थ मंत्राची सुवर्ण चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतो आहोत उपवासाची अशी झणझणीत छान टेस्टी अशी खिचडी, साबुदाण्याची खिचडी। पण साबुदाण्याची खिचडी करण्या अगोदर काही त्याच्या आठवणी मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते। माझी मुलं जशी लहान असताना म्हणजे स्कूलमध्ये असताना त्यांना टिफिन हा शाळेतच असायचं जेवण त्यांचं म्हणजे। तर सॅटर्डेला त्यांना हाफ डे असायचा आणि शाळेमध्ये जाताना ब्रेकफास्टचा टिफिन न्यावा लागायचा। तर अशा वेळेला बहुतेक मुलांच्या डब्यातनं साबुदाण्याची खिचडी असायची। एक तर त्या दिवशी सॅटर्डे म्हणजे काहींना उपवास वगैरे असायचा हा हेतू असेल, किंवा मुलांना खिचडी आवडते म्हणून आवर्जून मम्म्या ब्रेकफास्टला सॅटर्डेला साबुदाण्याची खिचडी द्यायच्या। मी त्यांच्या मम्मीला बऱ्याच जणांना विचारलं सुद्धा, तुम्ही असं साबुदाण्याची खिचडीच का देता? तर ते मुलांना ही साबुदाण्याची खिचडी खूप आवडते। आणि बहुतेक मंडळी पण अशी आहेत की त्यांना उपवास असो नसो साबुदाण्याची खिचडी म्हटलं की त्यांना खूप आवडत असते आणि आवर्जून साबुदाण्याची खिचडी उपवास नसतानाही करून खाल्ल्या जाते। तर त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे। चला तर बनवूया छानशी अशी साबुदाण्याची खिचडी। आपली गरमागरम साबुदाण्याची खिचडी बनवून तयार झाली आहे। उपवासाला बनवू शकता किंवा असंही तुम्हाला आवडत असेल तर बनवून खाऊ शकता। ही मी खूप मोकळी नाही बनवली आहे, थोडीशी मी ही जरा मऊसूद बनवली आहे आणि छानसं दही किंवा लिंबू पिळून तुम्ही याला खाऊ शकता। खूपच टेस्टी लागते। फक्त काय लक्षात ठेवायचं आहे ते याला नुसतं गरमच खायचं आहे, गरमच खाल्ली तर ही खूप टेस्टी लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करण्याआधी टेस्ट करूयात का? वा, खूपच टेस्ट छान आहे याची, बघू शकताय खूप टेस्टी झाली आहे। इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे। हा साबुदाणा मी तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने मी याला पहिले 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजवलं, भिजवून घातल्यानंतर याच्यातलं पाणी काढून घेतलं आणि 2 तासासाठी याला असंच झाकून ठेवलं। अशा पद्धतीने हा स्पॉन्जी साबुदाणा तयार झालेला आहे, बघू शकता असं फुलून तयार झालेला आहे। त्याचबरोबर मी घेतलेलं आहे बाकीचं साहित्य। 3 बटाटे घेतले मिडियम साईजचे उकडून, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 6-7 हिरव्या मिरच्या भाजून तुकडे करून घेतलेले आहे। त्याचबरोबर मीठ घेतलं आहे, साजूक तूप, शेंगदाणा तेल आणि जिरं। इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे वाटीभर टाकून घेते आहे, खरपूस भाजायचे आहेत। त्यानंतर 7-8 हिरव्या मिरच्या तुकडे करून भाजून घेतलेले आहे। त्याचबरोबर मीठ घ्यायचं आहे चवीला, अर्धा ते 2 चमचे मी घेतलेले आहे। मीठ तुमच्या चवीला तुम्ही घेऊ शकता। आणि याला आता जाडसर वाटायचं आहे। मिक्सरमध्ये अगदी थोडं फिरून अगदी जाडसर वाटायचं, तर ही साबुदाण्याची खिचडी टेस्टी लागते। थोडं नाही, बारीक पावडर नाही बनवायची याची, अशा पद्धतीने थोडं जाडसर बनवायचं, बघू शकता। आता आपण इकडे कढई ठेवूया, एका बाउलमध्ये आपण पहिले मिक्सिंग करून घेऊया। हा साबुदाणा मी एका बाउलमध्ये टाकून घेत आहे। बघू शकता मोकळा करून घेतलेला आहे। आणि आता याच्यामध्ये टाकते आहे हे जे मिश्रण आहे शेंगदाणा कूट आणि हिरवी मिरचीचं, ते मी जाडसर केलेलं याच्यामध्ये टाकून घेते आहे आणि मिक्स करून घेते आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि बाजूला मी एक कढई गरम करायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये साजूक तूप 2-3 चमचे आणि 2-3 चमचे शेंगदाणा तेल घालून घेतलं आहे। डायरेक्टली तुपामध्ये आपली ही खिचडी होत नाही, तूप जळण्याची शक्यता असते, म्हणून थोडं मी साजूक तुपासोबतच शेंगदाणा तेल पण मिक्स केलेलं आहे। तुम्ही पाहिजेच तर फक्त शेंगदाणा तेलाची ही खिचडी करू शकता। याच्यामध्ये जिरं थोडं टाकलेलं आहे, जिरं छान तळतळलेलं आहे। तर त्याच्यात मी आता साबुदाण्याचं मिक्सर जे आहे, साबुदाणा, शेंगदाणा आणि हिरवी मिरचीचं ते मिक्सचर आपण केलेलं तयार, ते याच्यामध्ये टाकून घेते आहे आणि व्यवस्थित फिरून घेते आहे। याच्यामध्ये हे जे 3 बॉईल केलेले बटाटे मी हातानेच मॅच करून थोडेसे हलके फुलके टाकून घेते आहे। आणि फिरून घेऊया।
व्यवस्थित सगळीकडून आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे. फिरून घेतलेलं आहे. आणि आता याच्यात मला थोडं तेल अजून टाकावंसं वाटतंय, किंवा तुम्ही 2-3 चमचे गरम दूध घालून सुद्धा याला स्टीम देऊ शकता लहान वेगवर. मी यात थोडंसं तेल घातलं आहे आणि फिरून घेते आहे. आणि गॅसचा वेग लो टू मिडियम ठेवून झाकून ठेवून स्टीम देऊयात आपण याला. आधी व्यवस्थित फिरून घेऊयात. तर याच्यावर एक ठेवले झाकण आणि याला स्टीम देऊया 2 मिनिटासाठी. 2-3 मिनटं आपण याला मंद आचेवर स्टीम देऊयात. बघूया आपली खिचडी झाली आहे का. तर हो, आपली खिचडी रेडी आहे, खाण्यासाठी तयार आहे खिचडी. व्यवस्थित फिरून घेऊयात. दही ठेवलेलं आहे आणि बाजूला छानशी खिचडी मी सर्व करते आहे. सुगंध खूप छान येतो आणि आपली खिचडी तयार आहे. अर्थातच रेसिपी बघून झाली की करून बघायची आहे. केल्यानंतर तुम्हाला ती कशी वाटली ही कमेंटद्वारे मला कळवायचं आहे. आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक द्या, कमेंट द्या, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे. परत भेटूच्या अशा छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.